स्तोत्रसंहिता याचा 46 अध्याय 1 वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. होय, यस, आमेन अँड आमेन. कारण परमेश्वरच आपला काय आहे, तो आश्रय आहे आणि आपल्याला सर्व प्रकारचं सामर्थ्य, बल, शक्ती, हे सर्व गोष्टी आपल्याला देव परमेश्वर पित्या यहोवा येशू मसीहाद्वारेच आपल्याला हे प्राप्त होतात आणि तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यस, आमेन अँड आमेन. तो प्रत्येक आपल्यावर येणाऱ्या संकटातनं आपल्याला तो सहाय्य करत असतो माझ्या बहीण भावांनो. आणि तो सदा सिद्ध असतो. सिद्ध असणे म्हणजेच काय की तो तत्पर असतो. तुम्ही कधीही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थनापूर्वक आरोळी मारतो, साद मारतो, तर परमेश्वर आपल्याला तिथे सहाय्य करण्यासाठी तो सिद्ध होतो. सिद्ध होणे म्हणजेच काय की ते त्यांनी आपली मदत करणारच. परमेश्वर हा आपल्याला सहाय्यता करणारच, पुरवणारच. हो, असं हे वचन आपल्याला सांगत आहे माझ्या प्रियांनो. कारण परमेश्वर आपल्याला आपल्यावरती खूप प्रीती करतो आणि तो काय करतो, त्यांनी आपल्याला त्यांची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिलेला आहे. तर किती अद्भुत वचन इथे सांगत आहे की देव पिता यहोवा आपला काय आहे, आश्रयस्थान तर आहेच आहे, पण आपल्याला परमेश्वराद्वारे सामर्थ्यसुद्धा प्राप्त होतं आणि तो प्रत्येक संकटातनं आपल्याला काय करतो, मदत करतो, सहाय्य करतो. त्यातनं बाहेर निघण्यास आपल्याला शक्ती, सामर्थ्य, बळ देतो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे माझ्या बहीण भावांनो, की निरंतर आपण प्रार्थना केली पाहिजे. कसाही प्रसंग असू द्या, कशीही वेळ असू द्या, आपण देवापासून कधीच दूर जायचं नाही. कारण तो आपला आश्रय आहे. त्याच्या आश्रयाखालीच आपण सुरक्षित आहोत. त्याच्या पंखाखालीच आपल्याला काय आहे, शांती, सुख, समाधान आहे. म्हणजे ह्या जगिक जीवनामध्ये सुद्धा आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट, प्रत्येक वादळ हे काय परमेश्वराच्या आश्रयाखाली असल्यामुळेच आपल्यापासून ते दूर जातं. आपण त्याच्यातनं वाचवल्या जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की निरंतर परमेश्वराच्या सानिध्यात राहणं. ह्या जगिक गोष्टीमध्ये न गुरफटून जाता आपण परमेश्वराकडे आपले कान, डोळे, आपलं हृदय, आपलं शरीर, आपलं मन, हे सर्व गोष्टींना आपण परमेश्वराकडे धावा केला पाहिजे माझ्या बहीण भावांनो. तर आपण या अद्भुत आणि प्रिय अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठीही तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. कारण माझ्या देवा, तूच आमचा आश्रय आहेस. तुझ्याकडूनच आम्हाला सामर्थ्य, बळ, शक्ती, सर्व गोष्टी प्राप्त होतात माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही तुझ्यापासून कधीच दूर जाऊ नये असं तू आम्हाला शक्ती, सामर्थ्याने भर माझ्या राजा. कारण तू प्रत्येक प्रसंगातनं आम्हाला बाहेर काढणारा आमचा महान असा पिता आहेस आणि तुझ्या आश्रयाखालीच आम्ही काय सुरक्षित आहोत. होय माझ्या देवा, तू असं करतोस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. कारण तुझ्या विना आमच्या जीवनाला काय अर्थ नाही आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, कल्पनासुद्धा आम्ही करू शकत नाही माझ्या राजा. कारण तूच आमचा उद्धार करता, तूच आमचा निर्माण करता आहेस माझ्या परमेश्वर. आम्ही काय फक्त मातीचे पुतळे आहोत माझ्या राजा. हो देवा, हे मातीचं शरीर आहे माझ्या बाप्पा. हे मातीने बनल्याने एक दिवस मातीतच जाणार आहे. पण तू ह्या पृथ्वी तलावरती आम्हाला सुरक्षित आणि आशीर्वादित ठेवतोस. तुझ्या छत्रछायेखाली, तुझ्या आश्रयाखाली आम्हाला तू सुरक्षित ठेवलं आहेस. म्हणून तुला कोटी 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 धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुला धन्यवादाशिवाय आम्ही काय देऊ शकतो माझ्या बाप्पा. हो देवा, जे आज माझे बहीण भाऊ खचले असतील, धीर सुटला असेल, आजाराने त्रस्त असतील माझ्या बाप्पा, त्यांच्यापर्यंत तुझं वचन जाण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा.
ज्याद्वारे ते काय आशीर्वादित होतील आणि त्यांचे सुद्धा प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यास त्यांना सहाय्यता मिळेल माझ्या बाप्पा. होय माझ्या परमेश्वरा, तूच एकमेव असा आहेस माझ्या राजा की तुला आम्ही कधीही हाक मारू दे, साथ देऊ दे माझ्या राजा. तू आमचा प्रत्येक आवाजाकडे तुझं लक्ष असतं माझ्या राजा. तुझं प्रत्येक आमच्या प्रार्थनेकडे लक्ष असतं माझ्या परमेश्वरा. आणि ते येणाऱ्या प्रत्येक संकटातनं तू आम्हाला बाहेर काढण्यास सिद्ध आहेस माझ्या राजा. मग ते संकट आर्थिक असू दे, शारीरिक असू दे, आजार असू दे, कसलंही असू दे माझ्या परमेश्वरा, तू आम्हा सर्वांना त्यातनं बाहेर काढण्यास सिद्ध असा परमेश्वर आहेस. कारण तू या सृष्टीला निर्माण करणारा रचयिता आहेस माझ्या देवा. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या परमेश्वरा. जे कोणी आज परेशान असतील माझ्या बाप्पा, ते सर्व अंतःकरण तू जाणतोस माझ्या राजा. हो परमेश्वरा, माझ्या कुटुंबाचा माझा ताबाही मी तुझ्या हाती देते माझ्या राजा. आणि माझी पूर्ण यूट्यूब फॅमिली जी आहे माझ्या राजा, ज्यांच्याकडे ते हे वचन जात आहे माझ्या राजा, आणि ज्यांचा काही अडचणी समस्या असतील माझ्या परमेश्वरा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांना धैर्य दे आणि त्यांच्या प्रत्येक संकटातनं त्यांना तू बाहेर काढण्यास सिद्ध आहेस म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. आत्ता या क्षणापासून त्या माझ्या प्रत्येक बहीण भावाची परिस्थिती, समस्या हे निघून जात आहे येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. कारण तुला सर्व शक्य आहे. तू महान असा आमचा बाप आहेस, उद्धार करता आहेस, म्हणून तुला कोटी 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 धन्यवाद देते माझ्या राजा. ही प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि माझ्या उद्धार करते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करते, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त.